नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अर्थात ज्योतिबा फुलेंनी हे जेव्हा लिहिलं तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हासारखं साक्षर होण्याचं आव्हान या काळात नाही आहे. आताचं आव्हान आहे ज्ञान आधारित किंवा नॉलेज बेस्ड शिक्षण घेण्याचं. आता मुलांना कधी काय शिकायचं, कधी शिकायचं हे कळतं. पण गेल्या 20-25 वर्षात शिक्षणाचं महत्त्व आपल्या नेत्यांनी अर्थात शिक्षण सम्राटांना जेवढं कळालं तेवढं कदाचितच कुणाला समजलं असेल. त्यामुळंच त्यांनी शिक्षण अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षा महाग करून ठेवलं. MBBS, इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट कॉलेजातील डोनेशन फीचे आकडे डोळे पांढरे करायला लावणार आहेत. आणि ज्या काळात समान संधीचा अभाव आहे अशावेळी पैशाविना हव्या त्या शिक्षणापर्यंत पोहोचणं अवघड होऊन बसलं. त्यामुळंच मराठा समाजाची अस्वस्थता मूक मोर्चाच्या रूपानं दिसू लागली. अर्थातच त्यावर पहिला उपचार देवेंद्र फडणवीस सरकारनं केलाय, तो EBC सवलतीची मर्यादा 6 लाखांवर नेऊन. अर्थात यामुळं कुणाचंही शिक्षण पैशाविना थांबणार नाहीये असा सरकारचा दावा आहे. पण यामुळं मराठा समाजातील तरुणांचं समाधान होईल का हा प्रश्न आहे. आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत यावेळेला BDSची विद्यार्थिनी निशिगंधा माने, इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी पूजा झोळे, निकिता पाटील, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर आणि औरंगाबादहून बाळासाहेब सराटे आहेत आणि आमदार प्रशांत बंब आहेत भाजपचे आपल्यासोबत. सुरुवातीला मी जाणार आहे निशिगंधा माने यांच्याकडे. निशिगंधा, आजचा सरकारचा निर्णय, पहिली प्रतिक्रिया काय आहे? निशिगंधा तुमच्या आवाजाला काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम आहे. आपण तो सॉर्ट आउट करूया तोपर्यंत. पण मी तोपर्यंत पूजा झोळे यांच्याकडे जाईन. पूजा, पहिली प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय जाहीर केलाय, 6 लाखापर्यंत EBC सवलत असेल. त्यामुळे त्यांचा असा दावा आहे की यापुढे कुणाचंही शिक्षण किमान पैशाविना अडणार नाही. शाहू महाराजांच्या नावाने जे काही सरकारने योजना सुरू केली आहे त्याचा सुरुवातीला मी स्वागतच करते. परंतु आपण सरकारने ठरवलंच आहे 6 लाखापर्यंत EBC सवलत द्यायची, तर इथे गुणवत्तेचा प्रश्न येतोच कुठे? समजा 50% असणारे विद्यार्थी पण IAS IPS अधिकारी होतातच ना. मग असं तुम्ही 60%ची अट ठेवून त्यांनी अधिकारी होणं म्हणजे सरकारला माझं आव्हान आहे की जी 60%ची अट आहे तुमची ती रद्द करावी. जर द्यायचीच आहे तर EBC सवलत ही 6 लाखांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वांना मिळाली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा की आम्हाला EBC सवलत जी आहे ती आम्ही प्रवेश घेतानाच मिळाली पाहिजे. कारण EBC फॉर्म भरल्यानंतर 1-2 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर मग आम्हाला त्याची EBC मिळते. मग ही EBC सवलत जर आमच्या शिक्षणासाठी असेल तर आमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला ती EBC सवलत मिळते. म्हणजे याचा फायदा होत नाहीये आम्हाला तितकासा. ठीक आहे. आणि सरकारने जी योजना आता याची घोषणा केली आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून कार्य होईल, तेव्हा कुठे याचं म्हणजे योजनेचा लाभ सगळ्यांना होईल किंवा फायदा होईल असं आपण म्हणूया. ठीक आहे. निकिता, तुमचं पहिलं मत काय आहे? मुळात सरकारने जी EBC साठीची उत्पन्न मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवलेली आहे, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणातून शिक्षणामध्ये आरक्षणासाठी जी मागणी होते आहे तर ती मागणी आणि EBCची सवलत किंवा त्याची उत्पन्न मर्यादा वाढवणं या दोघेही वेगळ्या गोष्टी मला वाटतात. कारण मराठा आरक्षणातून मराठा विद्यार्थ्यांनी आरक्षणाची मागणी केली, परंतु EBCच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांना कुठेतरी एक शिक्षण उपलब्ध होणार आहे आणि तिथे मराठी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात घटू शकते. त्यामुळे स्वतंत्र मराठा विद्यार्थ्यांचा विचार करण्याची गरज आहे काय याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं होतं असं मला वाटतं. निकिता, कसं काय? म्हणजे आता OBCंना आपल्याकडे ऑलरेडी सवलत होती. OBC मध्ये जवळपास 180 जाती आहेत. आपल्याकडे SC STसाठी वेगळ्या सवलती आहेत. आता सरकारनं फक्त त्याच्यामध्ये जितक्या काही खुल्या प्रवर्गातील शिक्षणाची जी कवाडं होती लोकांना किंवा मुलांना ती हवी होती ती खुली केली आहेत. त्याच्यामुळे असं वाटतंय तुला की त्याच्यामध्ये मराठा तरुणांना तितकासा फायदा होणार नाही असं वाटतं तुला?
मुळात मराठा समाजाने विद्यार्थ्यांसाठी जी आरक्षणाची मागणी केली ती फक्त शिक्षणासाठी केलेली नव्हती, तर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे ती नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठीची सुद्धा मागणी होती. परंतु ईबीसीची उत्पन्न मर्यादा सरकारने वाढवली. मुळात ती ईबीसीची उत्पन्न मर्यादा ही सुरुवातीला 15,000 होती, नंतर 25,000 झाली, नंतर 1,00,000 झाली आणि आता 6 लाखांपर्यंत तिची मर्यादा वाढवण्यात आली. म्हणजे ही मर्यादा वाढवण्याची जी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती ज्याप्रमाणे लोकांचं दरडोई उत्पन्न वाढत असतं त्या प्रमाणाला सुद्धा कुठेतरी कारणीभूत असते. आणि या माध्यमातून जर ईबीसीची उत्पन्न मर्यादा वाढवली असेल तर मराठा समाजाचा थोडा विचार त्यात झालेला आहे आणि जास्त संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा विचार केंद्रस्थानी ठेवलेला आहे. त्यामुळे ईबीसी सवलत आणि मराठा आरक्षण या दोनही स्वतंत्र गोष्टी आहेत असं मला वाटतं. मराठा आरक्षण आणि ईबीसी सवलत अर्थातच वेगळ्या गोष्टी आहेत आणि सरकारनं असं त्याला कुठेही मराठा आरक्षणाशी जोडलेलं नाहीये. निकिता, मी पुन्हा एकदा निशिगंधाकडे जाईन. निशिगंधा, मी तुम्हाला मुद्दाम पहिली प्रतिक्रिया विचारतोय कारण तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही मोर्चांमध्ये असता, तुम्ही या सगळ्या जी शिक्षणाची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आहात, तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा बीडीएसला ऍडमिशन घेताना तुम्हाला काय अडचणी आली आहेत याची जाणीव आहे सर्वांना, म्हणून तुम्हाला विचारतोय. निशिगंधा. सर, पहिल्यांदा तर मी सरकारचा जो निर्णय आहे त्याचं स्वागतच आहे, पण आमची जी मोर्चाच्या निमित्ताने केली गेणारी जी मागणी होती मराठा आरक्षण, तमाम महाराष्ट्रात असणारा जो बहुजन प्रमाणात असणारा जो मराठा समाज होता त्याचं कुणबीमध्ये म्हणजे आम्हाला सरसकट ओबीसीचं आरक्षण, त्या प्रश्नाचा विचार सरकारने का केला नाही किंवा तो प्रश्न कुठे अडला, त्या प्रश्नावर धोरण सरकारचं अजूनपर्यंत स्पष्ट का झालेलं नाहीये. त्यानंतर सर की म्हणजे कोपर्डीमधले जे गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा जो प्रश्न होता त्याबद्दल पण सरकारने अजूनपर्यंत कुठलाही निर्णय साफ दिलेला नाहीये. जे दोषपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी लागत होता त्यात सरकारने पूर्णपणे म्हणजे 85 दिवसाचा कालावधी उपयोगात आणून अजूनपर्यंत त्या निशिगंधा, हा आजचा जो विषय आहे, आपला विषय असा आहे की ईबीसी सवलतीमुळे मराठा तरुणांचं समाधान होईल का, हा विषय आहे. आणि अर्थातच आरक्षणाचा विषय हा याच्याशी जोडलेला नाहीये. मी विकास पासलकर तुमच्याकडे येतोय. विकास पासलकरजी, हा एक पहिला टप्पा आहे, पहिला उपचार आहे. तुम्ही ही प्रोसेस किंवा तुम्ही निकितापेक्षा, पूजापेक्षा तुम्हाला ही प्रोसेस जास्त माहिती आहे, तुम्ही बरेच वर्ष लढा देत आहात. हे एक पहिला उपचार आहे त्याच्यावरचा केलेला आणि आरक्षण देऊच त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सरकारने म्हटलंय. मला तुम्हाला पण तोच प्रश्न विचारायचा आहे की याच्यामुळे थोडासा रोष कमी व्हायला मदत होईल का आणि तरुणांना, मराठा समाजातील तरुणांना, गोरगरीब मुलांना ज्यांची ऍडमिशन्स रखडत होती पैसे नसल्यामुळे, ज्यांना जे शिक्षण घ्यायचं होतं तिथं शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत होत्या, फी भरता येत नव्हती, त्यांचा बऱ्याच मुलांचा प्रश्न बऱ्याच अंशी मिटेल असं वाटतंय तुम्हाला? सरकारने जे हे पाऊल उचललेलं आहे, ईबीसी सवलत जे दिलेली आहे आणि ज्या संदर्भाने जे सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत ते खऱ्या अर्थानं मी याचं स्वागत करतो की सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सरकारकडे ज्या मागण्या आम्ही या ठिकाणी सरकारसमोर मांडलेल्या आहेत आणि त्यामधील सर्वप्रथम याविषयी सरकारने निर्णय घेतलाय, त्यामुळं सरकारचं या ठिकाणी स्वागत आणि करत असताना की ईबीसी सवलतीमुळं ज्या समाजातील मुलांचे जे काही प्रश्न आहेत शिक्षणाच्या संदर्भातले ते थोडेफार प्रमाणामध्ये सुटतील आणि त्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणामध्ये सवलत मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या जी कुटुंब या शिक्षणापासून वंचित राहत होती किंवा ज्या मुलांना शिकण्याची खऱ्या अर्थाने इच्छा होती परंतु ते आर्थिक बाजू आपली सबळ नसल्यामुळे ते शिक्षणासाठी उपलब्ध होत नव्हतं त्यांना आज ही संधी मिळालेली आहे. त्यामुळे सरकारने या मागण्यांच्या संदर्भातील हे जे पहिलं पाऊल उचललेलं आहे निश्चितरित्या मी त्याचं स्वागत करतो आणि सरकारने आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे ही मुलं आता बोलतायत तर सरकारने तो ओबीसी आणि आरक्षणाचा जो विषय ज्या मुलींनी मांडलेला आहे तो त्यांच्या भावना निश्चितरित्या त्या बरोबर आहेत, परंतु त्यांना आजचं ईबीसी सवलत हे सरकारचं पहिलं पाऊल आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घ्यावेत. हा सामाजिक दृष्ट्या हा प्रश्न आहे. त्यामुळे आरक्षण आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या बाजारभाव जे मिळत नाहीये त्या संदर्भामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने या सर्व मागण्यांमध्ये दुर्लक्षित होत आहे. त्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये ज्याचा दुरुपयोग होतोय
होतोय त्या संदर्भामध्ये सरकारने पाऊल उचललं पाहिजे. नक्कीच तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. पहिलं पाऊल जे उचललं त्याचं तुम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्याचं स्वागत केलेलं आहे. सकारात्मक दृष्ट्या आपण या तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. विषयाचं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शाहू महाराजांच्या नावाने ही जी या योजनेची जी आज अंमलबजावणी केलेली आहे, योजनेमध्ये अनेक आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पाहावं लागेल, डिटेल्समध्ये जावं लागेल. परंतु शाहू महाराज आणि पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून ज्या 2 योजना आज केलेल्या आहेत, ज्या वसतिगृहाच्या माध्यमातून शहरा ठिकाणी मुलांना संधी मिळत नसते, वसतिगृह मिळत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात, तर जे हे निर्णय आज सरकारने घेतलेले आहेत त्याचं मी अंशतःरित्या स्वागत करतो की सरकारने एक पाऊल आज उचललेलं आहे. आणि विशेषतः सामाजिक दृष्ट्या जे प्रश्न महत्वाचे आहेत, ते जे आरक्षण हा एक विषय महत्वाचा आहे. मुद्दा लक्षात आलेला विकास पासकरजी, आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही मगाशीही बोललेला आहात, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. बाळासाहेब सराटेजी, खूप महत्वाचा निर्णय हा कदाचित गेल्या 10 वर्षांमध्ये हा निर्णय झाला असता, कारण हा आरक्षणाचा प्रश्न आजचा नाहीये. आरक्षणाचा किंवा मराठा तरुणांच्या मुलांचा प्रश्न हा आजचा नाहीये. हा 10 वर्षापूर्वी झाला असता, त्याचा मोठा फायदा आतापर्यंत झाला असता. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणूयात. पण यास एका निर्णयाचा खूप मोठं अंतर पडेल, मराठा मुलांच्या प्रगतीमध्ये त्याचा खूप मोठा वाटा असेल असं वाटतं का? आणि अजून काय होणं अपेक्षित आहे की ज्यामुळे मराठा तरुणांचा रोष थोडासा कमी होईल, त्यांच्या शिक्षणात प्रगती होईल, त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, पण शिक्षणामध्ये प्रगती होईल, कारण खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे तो शिक्षण घेण्यामध्ये आहे. सर, यामध्ये ज्याचा थोडा जरी आरक्षण मिळेल मराठा समाजाला, या गोष्टीवर जर विश्वास आहे असं वाटत असेल, तर मग या ईबीसी सवलतीचा मराठा समाजासाठी काहीही उपयोग नाही असं एक आपल्याला समजावं लागेल. कारण ज्या दिवशी आरक्षण लागू होईल त्या दिवशी मराठा समाजाला ईबीसीचा 0 उपयोग होईल तिथून पुढच्या काळामध्ये. मग त्यावेळेस ही गोष्ट किती दिवस आम्हाला आरक्षण मिळण्याला लागणार आहे? मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये असं काय आहे की लवकर आरक्षण होणार नाही म्हणून तात्पुरती ही आपण ईबीसी सवलत देऊया आणि मग आरक्षण होईल तेव्हा होईल, असं त्यांच्या डोक्यात आहे का? जर मराठा समाजाच्या संबंधाने तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय आणि मराठा समाज हा समाधानी होईल का असा प्रश्न आहे, त्यामुळे आमचं असं मत आहे की आरक्षण ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी हा निर्णय उपयोगाला जर येणारच नसेल तर मग त्यामुळे ईबीसी लागू केली म्हणून आम्ही खूप समाधान व्यक्त करावं असं म्हणणं जरा आमच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असं मला वाटतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की अंमलबजावणी पातळीवर याच्यामध्ये खूप अडचणी असतात. आता आज सरकारने हे लागू केलं, त्याचा GR कधी येतो, त्यानंतर प्रशासकीय त्याच्या ज्या सूचना आहेत त्या कधी जातात, त्यानंतर ते अंमलबजावणी कधी होते, मग ते यावर्षी होणार की नाही, कारण आता अर्धी टर्म संपलेली आहे. यावर्षी जर बेनिफिट मिळणार असेल तर त्याचं नक्कीच समाधान आपण मानूया, पण आमचं आरक्षण जर महिन्याभरात होणार असेल तर मग याचा तरी काय अर्थ उरतो? हा याच्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ईबीसी सवलतीने फार शिक्षणामध्ये सर्व आमचे प्रश्न सुटणार आहेत असंही म्हणता येत नाही, कारण ईबीसी सवलतीने आम्हाला ऍडमिशन सिक्युअर्ड होत नाही. आत्ताच मला माहिती मिळाली की युनिव्हर्सिटीमध्ये जे सेल्फ सपोर्टेड कोर्सेस असतात त्याला पूर्णपणे फीस माफ असते. ईबीसी 50%च फीस माफीचा विषय असतो. त्याच्यात पुन्हा पंजाबराव देशमुखांचं जे हे केलेलं आहे हॉस्टेलचं, तर ते स्वागतार्ह आहे ती गोष्ट, कारण ती नवी संकल्पना आहे. सरकार काहीतरी करतंय आणि आम्ही त्यांना नाट लावायला बसलोय असं मात्र मराठा समाजाचं मत निश्चितच नाहीये. परंतु मराठा समाजासाठी हे केलं असं जर सरकार म्हणत असेल आणि काही मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न असेल तर मग त्या बाबतीत आम्ही मात्र पूर्णपणे असमाधानी आहोत, कारण आमची मागणी ईबीसीची सगळ्यात शेवटची मागणी आहे. आमची मागणी सगळ्यात पहिली कोपर्डीनंतर आरक्षणाची मागणी आहे. आणि आरक्षणाच्या बाबतीत सरकार आज सकाळी जे मीडियामध्ये बातम्या येऊ लागल्या सरकारच्या विरोधात, त्याच्यावर कुठेतरी विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी सरकारने इमिजिएट हा निर्णय जाहीर केला. आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत, प्रशांत बंब आहेत, आपण त्यांना विचारूयात. प्रशांत बंबजी, तुम्ही बाळासाहेब सराटे जे काय म्हटले ते ऐकलं, ते म्हणतात की पार्शियली ठीक आहे, तुम्ही जर केलं असेल तर उत्तम आहे, पण मग ही जर सवलत जर आम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ज्याचा काही उपयोगच होणार नसेल तर मग आरक्षण मिळायला नेमका वेळ किती लागणार आहे आणि मग ही काही म्हणजे मलम आहे का तुम्ही आम्हाला आता जो रोष दिसतोय त्याच्यावरती? नाही बघा,
आरक्षण जर लागू झालं तर ही योजना राहणार नाही असं बिलकुल नाहीये. कारण की आज समजा ओबीसींना आरक्षण आहे तर याचा अर्थ ओबीसी याच्यातनं बाहेर गेले असं बिलकुल नाही. ह्या सर्वांकरता ही बाब लागू आहे. त्यांचं उत्पन्न गट हे 6 लाखापर्यंत आहे, त्यांना ह्या सगळ्या सवलती लागू आहेत. नंबर 1, आरक्षण हा टोटली वेगळा मुद्दा आहे आणि असं कोणी समजू नये की हे म्हणजे आज झालं तर हा विषय संपलाय. सरकार याच्या बाबतीत गांभीर्य आहे. हे एक चांगलं स्वागतार्ह आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला, आत्ताच एक ताई बोलल्या किंवा मला वाटतं हेच बोलले की 10 वर्षापूर्वी जर हे झालं असतं समजा तर आरक्षणाचा जास्त फायदा झाला असता. उलट 10 वर्षापूर्वी जर ही ईबीसी सवलत वगैरे ह्या जर वाढल्या असत्या तर आरक्षणच कुणी मागितलं नसतं असं माझं मत आहे. कारण सगळं जर आपण उहापोह बघितला तर मुलांना एज्युकेशन किंवा आर्थिकदृष्ट्या कुणीही सक्षम होऊ शकत नाहीये. आणि आता एक ज्या ताई बोलल्या की ती 60% अट का असावी, बघा गुणवत्ता ही महत्वाची आहे. समजा उद्या आपण इंजिनियर म्हणून बाहेर पडलो, परंतु जर आपल्याला इंजिनिअरिंगच जर नाही कळाली, एक सरकारचं काम काय आहे की परिपक्व शिक्षण द्यायला पाहिजे. ऍक्रेडिटेशन जे सांगितलं सीएम साहेबांनी ते कशाकरता सांगितलं, 2 वर्षामध्ये असे शिक्षक तुम्ही तयार करा की जे मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊ शकतील. हा महत्वाचा. आजचा जर तुम्ही भाग बघितला, 1 लाखाची 6 लाख मर्यादा केली तर आहेच आहे, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गुणवत्तेकडे जास्त झुकून हे सांगितलेलं आहे. गुणवत्ता महत्वाची आहे. तुम्ही जर बघितलंय कित्येक डॉक्टर, इंजिनियर किंवा कित्येक आपल्या इथनं निघतात, खरोखर म्हणजे असं मला कोणाला हे नाही करायचं, पण त्यांना त्याच्या कॅलिबर नसतो. इंजिनियर आहेत ते, पण त्यांना तितकं कॅलिबर नाही आणि म्हणून त्या नोकऱ्यांना किंवा बाकीच्या सगळ्यांना प्रॉब्लेम येतात. ते काही काही अक्षरशः ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटना साधे अर्जही लिहिता येत नाही. म्हणून गुणवत्ता ही फार महत्वाची आहे. आणि अजिबात जसं आता एक काका मला वाटतं बाळासाहेबजी बोलले, सराटे साहेब बोलले की सरकार खुश, असं बिलकुल नाही. आम्ही एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप घेतो. कसं असतं, कोणती गोष्ट टिकली पाहिजे. आज जर आपण आरक्षणाचा विषय समजा आपण घाई गडबडीत घेतला आणि तो जर पुन्हा नाही टिकला तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये असं सुप्त चांगले एकदम व्यवस्थित मोर्चे काढले गेलेत, पण तो आतली जी भावना आहे की बाबा हे इतका अन्याय झालेला आपला, पण नंतर मग नुसतंच आपण ते दाखवायला नाही करायचं, कायम टिकलं पाहिजे असं करायचं. टिकलं पाहिजे यासाठी जे प्रयत्न तुम्ही करताय असा तुमचा दावा आहे सरकारचा, हरकत नाही. बाळासाहेब सराटे तुम्ही बंब साहेब बोलत असताना तुम्ही हसत होतात आणि तुम्हाला बोलायचंय, ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की ऍक्रेडिटेशनकडे लक्ष दिलं, 50% म्हणजे कॉलेजांना सांगितलं की तुम्ही कमीत कमी 50% मुलांना नोकऱ्या मिळतील याची शाश्वती तुम्ही द्या, तर ह्या चांगल्या गोष्टी आहेत ना. म्हणजे त्याच्यामुळे फायदा पण मुलांना पण होणार आहे, म्हणजे तरुणांना आपण सगळ्याच तरुणांना फायदा होणार आहे की या क्लासमध्ये त्या क्लासमध्ये असं विभाजन करून चालणार नाही. तिथे अडचण काय आहे? सर याच्यामध्ये बिलकुल आमचा तसा हेतू नाही. फक्त तुम्ही प्रश्न जो ठेवलेला आहे की मराठा समाजाचं समाधान होईल का, त्याच्यासाठी मी बोललेलो आहे की मराठा समाजाची ही मागणी सगळ्यात शेवटची आहे. आरक्षण ही मागणी मराठा समाजाची जर नंबर 2ची म्हणजे कोपर्डी नंतर महत्वाची असेल तर त्याच्याबद्दल आम्ही निश्चितच बोलणार. आता बंब साहेबांनी म्हटले की क्वालिटीचा विषय, गुणवत्तेचा विषय, मग आता ओबीसीशी आमची तुलना होऊ लागली की त्यांना ज्या शैक्षणिक सवलती मिळतात त्या आम्हाला मिळणार आहेत, असं एकीकडे प्रचार जर होऊ लागला तर मग त्यांना कुठे गुणवत्तेची अट आहे, मग त्यांनी तसे इंजिनियर बाहेर पडलेले चालतात का, हा एक आपण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे गुणवत्तेला आम्ही विरोध करतो असं नाही. आमच्यासाठी आणि ओबीसी साठी वेगवेगळा विचार केला जातो. ऍट पार विथ ओबीसी मराठा समाजाचा विचार केला जात नाही, हाच तर मुळात आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे या ठिकाणी. आणि मुद्दा अजून असा आपण सांगितला की बाबा ऍक्रिडेशन आहे किंवा अन्य प्लेसमेंटचे विषय आहेत, तर प्लेसमेंटच्या विषयासाठी मुख्यमंत्री महोदय काही करणार असतील तर ती सगळ्याच समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच. परंतु आरक्षण लागू झाल्यानंतर इतर सगळ्या समाजाला याचा फायदा होणार आहे, ही गोष्ट काही दुःखाची नाही, मराठा समाजासाठी आनंदाचीच बाब आहे. फक्त मग त्याच्यासाठी तशा अर्थाने तुम्ही विचारता आहात का बाबा इतर समाजाला फायदा दिल्याने मराठा समाज समाधानी आहे की नाही, तर इतर समाजाला फायदा दिल्याने मराठा समाज समाधानी आहे असं आम्ही नक्की म्हणू शकतो. पण याच्यातून मराठा समाजाला एक्सक्लुझिव्ह काहीतरी फायदा मिळणार आहे, तो फार वर्षानुवर्ष मिळणार आहे. आरक्षण आम्हाला मिळणारच नाही अशा स्थितीत जर हे होणार असेल, एक्सक्लुझिव्ह फायदा मिळालेला नाहीये. तुमचा मुद्दा लक्षात आलेला, एक्सक्लुझिव्ह फायदा मिळालेला नाहीये. पण काही अंशी जो प्रश्न खूप दगदगत होता, जिथं की मराठा मुलांना शिक्षणापर्यंत पोहोचणंच अवघड होऊन बसलं होतं, जिथं थोड्याफार फरकानं ग्रामीण भागातल्या मुलांना फी भरणं सुद्धा खूप कठीण होतं, तिथं काहीशा अंशी दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो. आणि ती खूप मोठी बाब आहे. आपण पासलकर साहेब जसं म्हणाले किंवा इतर आपल्या
2-3 ताई ज्या आहेत तिथं त्याही म्हणाल्या त्या ज्या पद्धतीने की तो एक मोठा भाग आहे. पण शिक्षणाचा बाजार जो आहे तोही यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा आणि कळीचा विषय आहे. आपल्याकडे मी पहिल्यांदा सुरुवातीच्या रिमार्क्समध्ये म्हटलं होतं की आपल्याकडे शिक्षणाचं महत्त्व शिक्षण सम्राटांना जितकं कळालं तितकं बाकी कोणाला कळालेलं नाही. तर यांनीही काही अडचणी निर्माण करून ठेवल्या, त्याच्यावरती काय नेमके उपाय काढायचे एक चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठे जाऊ नका, पाहत राहा ABC. EBC सवलतीमुळे मराठा तरुणांचं समाधान होईल का? तर मुद्दा असा आहे की पूर्ण समाधान होणार नाही, अंशतः फायदा आपल्याला होणार आहे. आपल्यासोबत विकास पासलकर आहेत पुण्यावरून. विकास पासलकरची मुद्दा असा आहे की तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात पण बघत आहात इतकी वर्ष, आपल्याकडे शिक्षण सम्राटांनी एक स्वतःचं एक नेक्सस तयार केलेलं आहे. मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतात की त्या सगळ्या शिक्षण संस्था ताब्यात घेतल्या पाहिजेत, याच कार्यक्रमात तुम्ही म्हणाला होतात. आता मुद्दा असा आहे की 65,000 जागा आहेत इंजिनिअरिंगच्या, त्यातल्या बहुतेकच्या जागा आहेत त्या रिक्त आहेत. आपल्याकडे गुणवत्तेचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे आणि जिथं बाकीच्या जागा आहेत, ज्या मेडिकलच्या आहेत, ज्या फार्मसीच्या आहेत, ज्या इतर तंत्र शिक्षणाच्या जागा आहेत किंवा अगदी ॲग्रिकल्चरच्या जागा असतील, तर तिथं डोनेशन आणि फीमुळे जाणं मुश्किल होऊन बसतं. तर अजूनही काही होणं गरजेचं आहे याच्यामध्ये की ज्याच्यामुळं आरक्षण हा मुद्दा आहे, पण आरक्षण लगेच 1 महिन्यात किंवा 15 दिवसात मिळणार नाहीये हे स्पष्ट आहे, कारण ते कोर्टातली त्याची प्रोसेस आहे ज्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. तर अजूनही काही होणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळं मराठा तरुणांना त्याच्यामध्ये सवलती मिळतील, त्याचा फायदा होईल आणि समान संधी उपलब्ध होईल. असा काही मार्ग आपल्याकडे आहे? नाही, आपण पहिल्यांदा एक लक्षात घ्या की मी कुठेही असं बोललेलो नाहीये की शिक्षण संस्था ताब्यात घ्याव्यात सरकारने. तर या संदर्भामध्ये काय आहे की अनेक मराठा समाजाचे शिक्षण संस्था चालवणारे लोक आहेत की ज्यांनी वेळोवेळी समाजातील गोरगरीब मुलांना ऍडमिशन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग भारतीय विद्यापीठाचे पतंगराव कदम असतील, DY पाटील असतील, तर यांनी समाजातील गरीब होतकरू मुलांना संधी दिलेली आहे आणि त्यामुळं सरसकट असं विधान योग्य वाटत नाही. राहिला प्रश्न की जे आता आपण EBC सवलतीमुळे मराठा समाजाचा काही खूप मोठा प्रश्न सुटेल असं नाहीये, परंतु मी जसं सांगितलं की अंशतः हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती किंवा एक पाऊल आहे. परंतु ज्या पद्धतीने समाजाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की आरक्षण मिळालं पाहिजे समाजाला आणि ती खूप दिवसाची प्रलंबित अशी मागणी आहे आणि मग आम्ही जे सांगतोय एवढ्या वर्षामध्ये की सरसकट मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करा आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी नचिपन कमिटीचे जे अहवाल आहे तो स्वीकारा आणि या राज्यामध्ये समानतेच्या माध्यमातून आपण पुढे जाऊयात. या पद्धतीने सरकारने तो निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी या आरक्षणाच्या विषयी पुढे सकारात्मक काहीतरी उचललं पाहिजे, पाऊल उचललं पाहिजे आणि विशेषतः आपल्या राज्यामध्ये अजून मागासवर्गीय आयोग सुद्धा नाहीये. मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्या आता मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राज्यभरामधून जे उसळलेले मोर्चे आहेत किंवा जो समाज रस्त्यावरती येतोय त्या समाजातील ज्या मागण्या आहेत त्याच्यातली ही 5वी-6वी नंबरची मागणी आहे की EBC सवलत. ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या मुलांना किमान आता तरुणाई ज्या पद्धतीने मोर्चांमधून सामील होते त्यांना असं वाटतंय की आमच्या काही शिक्षणासाठी जो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न अंशतः सुटत आहे, त्याचं मी स्वागतच केलेलं आहे. परंतु याच्यावरती मुख्य जो उपाययोजना जी आहे ती आरक्षणाच्या माध्यमातून आहे आणि आरक्षण जर मिळालं आणि ते आरक्षण टिकलं पाहिजे. केवळ सरकारने घोषणा करायच्या आणि मग ते न्यायालयामध्ये टिकत नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि त्यामुळं आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक या दृष्टिकोनातून भूमिका घेतली पाहिजे. पुढे आलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाचा समावेश OBC मध्ये करा आणि त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाहीये. तुम्ही ही जी मलमपट्टी करताय त्याच्यामुळे फार काय हाताला लागणार नाहीये. तर प्रॉब्लेम कुठं आहे आणि या प्रोसेसला नेमका किती वेळ लागणार आहे, म्हणजे टाइम फ्रेम मध्ये हे होणार नाहीये का, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत का, पुन्हा एक संशय निर्माण होतो त्याच्यामुळे? बघा, आम्ही असा दावाच करत नाहीये की आता पूर्णतः समाधान आम्ही करू शकलो, असं काही आम्ही अजिबात तसा दावाच करत नाहीये. ही एक चांगली सुरुवात आहे. बघा, कोणत्याही देशाला किंवा राज्याला आरक्षण द्यावं लागणं किंवा कोणी आरक्षण मागणं हे काही भूषणावं नसतं. कुठेतरी आपण चुकलेलो आहोत. आम्ही सर्व पक्ष मी असं काही आता कुणाला आता ही ती वेळ नाहीये, परंतु 50-70 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याला एका स्टेजवर आणून आपल्याला पुढे पुढे जायला लागेल. त्याच्यातला एक भाग आहे हा. आणि जर तुम्ही थोडं शांततेत विचार जर केलं, समजा आरक्षणचा विषय आहे तो सरकार काढणारच आहे, त्याच्यामध्ये टाइम फ्रेम प्रोग्राम कसा घ्यावा तो चाललेला आहे, कोर्टामध्ये मॅटर आहे, याच्या
याच्यामध्ये सगळे सिरियस आहे, कारण की कोणती बाब मांडताना आता ती फेल नाही झाली पाहिजे. जसं मागच्या सरकारने केलं तसं व्हायला नाही पाहिजे असं आमची भावना आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, समजा आरक्षण लागू केलं, मी आता फक्त शिक्षणापुरतं बोलतो, बाकीच्या गोष्टी पण आपण करूया चर्चा, काय हरकत नाही. आज जो शिक्षणाचा विषय आधीपर्यंत बोलतो, जास्तीत जास्त 80,000 जागा ह्या सरकारी आहेत आणि समजा 15% जरी आरक्षण दिलं असं गृहीत धरूया आपण, तर किती होतील जास्तीत जास्त जागा? म्हणजे 80,000 जरी धरल्या तरी 10,000 जागा होऊ शकतात. पण बाकीच्या जवळपास 3 लाख जागा आहेत वेगवेगळ्या सगळ्या मिळून. त्यामध्ये ही जी सवलत आहे त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा फायदा होतोय. हा काही तिथून पळ काढण्याचा किंवा असा विषय नाही, पण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाबरोबरच नुसतं आरक्षण देऊन कोणत्याही समाजाचं, पण तो विषय असा आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळते ना, त्याच्याबद्दल कुठं स्वागत. एक मिनिट मी आरक्षण आणि ह्याचं घालमेसळ करत नाहीये. मला हे म्हणायचं आहे की आरक्षण लागू का करावं लागतं, की आमच्या सगळ्यांच्या इकॉनॉमिक सामाजिक ह्या सगळ्या आपण हळूहळू डबघाईला चाललेलो आहोत. आपली एक जी काही गोष्ट आरक्षण मागायला लागते त्याच्यामुळे मला इतकं म्हणायचं की ही जी आजची माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा विनोद तावडे साहेबांनी जी ही घेतलेली आजची जी म्हणजे ही त्यांचा जो आजचा त्यामध्ये इतका विलक्षण बदल पुढे होऊ शकतो. फक्त एकच माझं विनंती सर्वांना, गुणवत्तेमध्ये आता आपण फरक नाही पडला पाहिजे. माझा एक तुमचा मी 1 मिनिट घेऊन फक्त सांगू इच्छितो की बघा, प्राथमिक शिक्षणात सुद्धा गावागावामध्ये आता सरकार आहे, सरकारला जे द्यायचं ते घेणार, परंतु प्राथमिक शिक्षणात आपण मागे राहतो, क्वालिटी एज्युकेशन घेत नाही, म्हणून आपण डिग्री घ्या किंवा हे पासलकरजी मुद्दा असा आहे ते असं म्हणताय की जरी समजा समजा असं त्या हायपोथेटिकल त्यांनी असं मुद्दा मांडलाय की समजा आरक्षण दिलं, 15% आरक्षण दिलं तर 10,000 मुलांचा प्रश्न सुटेल समजा, पण बाकीची पण मुलं आहेत जी मराठा समाजातली आहेत त्यांच्यासाठी पण हा निर्णय महत्वाचा आहे. तर आपण याच्याकडे थोडंसं वाईड रेंजनी बघायला काय हरकत आहे? फक्त आरक्षणानं प्रश्न सुटणार नाहीये. आरक्षण तर द्यायचंच आहे, आरक्षण हे होणारच आहे, त्याचं सगळं चालूच आहे. नक्की परंतु त्याच्या व्यतिरिक्त सांगितलं ना मागाशी, तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगितलं की सरकारचं या दृष्टिकोनातनं जे पाऊल उचललेले त्याचं स्वागतच करतोय. आणि जे बंब साहेब सांगतायत आता की 15,000 जागा भरल्या जातील, 10,000 जागा, हे लक्षात घ्या. आरक्षणाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या ज्या सेवेमधल्या जागा असतात, केंद्र सरकारच्या ज्या जागा असतात, त्या जागांमध्ये सवलती निर्माण होतील आणि त्या जागा आज मिळत नाहीयेत. त्या आम्हाला आरक्षित जागा झाल्या तर आमच्या अनेक पिढ्यांच्या या ठिकाणी जी सुरुवात झालेली आहे त्या निमित्ताने 30-40 वर्ष झाले या आरक्षणाच्या संदर्भामध्ये समाज रस्त्यावरती उतरतोय, संघर्ष करतोय. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. मुख्य मागणी आहे, मुख्य मागणी लक्षात आलेली आहे. आपण ऐकून घ्या ना पासलकरजी. मुद्दा असा आहे की आपण त्याच विषयावर बोलत राहिलो ना तर आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याकडे या 3 ताई आलेल्या, त्यांना पण आपल्याला संधी दिली पाहिजे. निकिता, हा प्रश्न जो आहे तो आता जसं बंब साहेबांनी सांगितलं की अनेक वर्षांसाठी याचा फायदा होऊ शकतो. आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा ईबीसी सवलतीचा फायदा होणार नाही अशी अवस्था नाहीये. त्याच्यामुळे आरक्षण हा एक मुद्दा आहे, पण ईबीसी सवलतीमुळे एक फायदा होईल. तर नेमक्या मला तुला फक्त विचारायचं की नेमक्या काय काय अडचणी येतात कॉलेजमध्ये ऍडमिशन्स घेताना, आणि नेमक्या फीच्या अडचणी असतील, त्या ऍडमिशन घेताना ह्याच्या असतील किंवा आरक्षणाच्या संदर्भातल्या असतील, नेमक्या काय अडचणी येतात एकदा लोकांना पण कळू दे. सर, सर्वात प्रथम तर आमदार प्रशांतजी बंब यांनी जे सांगितलं की गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाईल, आणि आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की महाविद्यालयांचा गुणवत्ता दर्जा सुधारणं सुद्धा बंधनकारक राहील, पण गुणवत्तेचे निकष कोणते लावणार आहे त्याचं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे नेमकी गुणवत्ता कशी येईल याबाबत विद्यार्थी साशंक असणारच आहेत. मुळात एखादी शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप जेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही देतो, आजपर्यंत कित्येक शासन आले आणि त्यांनी कितीतरी शिष्यवृत्त्यांची घोषणा केली, पण ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते आहे का याचं कुठलंही मूल्यमापन पारदर्शीपणे केलं गेलेलं नाही, आणि म्हणून कितीतरी विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही ही शिष्यवृत्ती पोहोचलेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती कशी लवकरात लवकर पोहोचेल यासाठीची जलदगती यंत्रणा सुद्धा प्रस्थापित करणं गरजेचं होतं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा कसा लाभ घेता येईल यामध्ये सुद्धा पारदर्शीपणा आणणं गरजेचं आहे, आणि त्यासंबंधीच्या स्पष्ट अशा तरतुदी असायला आवश्यक आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पूजाकडे जाईन. पूजा, मुद्दा असा आहे, नाही मुद्दा बरोबर आहे, कारण आपल्याकडे प्रोसेस जी आहे प्रशासकीय प्रोसेस ती इतकी लेंदी आहे, फाईल्समध्ये गोष्टी अडकतात, त्या लवकर पोहोचत नाहीत.
मी बघा, पूजा आता actually वेळ फार कमी आहे. वेळ कमी आम्ही आहे जे म्हणून. बनवलंय ना ते एकदम सिस्टमॅटिक प्रत्येक जी गोष्ट बनवतोय त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. कारण ठीक आहे वेळ ना, कमी ना. अपेक्षा आजच्याच करूयात declare आपण. झालंय. अपेक्षा करूयात की पूर्ण मुख्यमंत्र्यांनी जे GR आपण सांगितलंय तसंच की करतोय. GR तसाच आणि GR बाकीच्या गोष्टी असतील आणि त्याची मान्यता जे बाळासाहेब म्हणाले की ते लवकरात लवकर हातात पडावं त्यावेळेला त्याचा फायदा होईल. पूजा नेमक्या अडचणी काय येतात पूजा? मला सुरुवातीला प्रशांत सरांना सांगायला आवडेल की सर ईबीसी सवलत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी आहे. मग इथे गुणवत्तेचा प्रश्न येतोच कुठे. गुणवत्ता लावायचीच असेल तुम्हाला तर मराठ्यांना आरक्षण द्या आणि मग गुणवत्ता लावा. प्रशांत ठीक आहे हे ना. बघा, आणि ताई, 6 लाख एक पूजा ताई, विद्यार्थी पूजा. म्हणून बाकीच्या विद्यार्थ्यांचं मी मत इथे मांडते की 6 लाखापर्यंत हा पूजा बोल 6 लाखापर्यंत ईबीसी सवलती सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही प्रवेश घेत असतो तेव्हाच या सवलतीचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे की नक्कीच, 2 ते नक्कीच. 3 वर्ष मगाशी EBC तू जे यावी बोललेली आमची. आहेस ती. मग आम्ही त्याच्यासाठी एवढा वेट नाही करू शकत. सुरुवातीलाच नक्कीच मुद्दा लक्षात आलाय पूजा. हा प्रशांत सुरुवातीलाच यास पूजा. लाभ व्हावा आणि जी 60% मुद्दा लक्षात आलाय सरकारने पूजा, अट मुद्दा लक्षात ठेवली आलाय. ती अट रद्द झालीच रद्द झाली पाहिजे. पाहिजे. हे पूजा 60% बोला गुणवत्तेची अट रद्द झालीच पाहिजे. आणि पूजा तुझा मुद्दा लक्षात आलाय. बंब साहेब तुझ्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. पूजा तुझ्या प्रश्नाला बंब साहेब उत्तर देत आहेत. 1 सेकंद थांबतो. पूजा, आता तुम्ही कॉलेजमध्ये जाता आहात, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 60% गुणाची गुणवत्ता ही 6 लाखवाल्यांना ठेवलेली आहे. 2.5 लाखापर्यंत काही गुणवत्ता वगैरे ठेवलेली नाहीये ऍक्च्युअल मध्ये. आणि 6 लाखापर्यंत जे असेल त्यांना ती 60% गुणवत्ता ठेवलेली. आता 60% म्हणजे काहीच नाही. एकीकडे बघा, शेवटी उद्या जर हे विद्यार्थी असे समजा अनएज्युकेटेड टाईप मध्ये जर बाहेर पडले तर ते पुन्हा सरकारची जबाबदारी असते ना. म्हणजे नवीन काही पुन्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. सरकार चालवताना सगळ्या बाबीचा विचार करावा लागतो. हा सरकारच्या तिचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना आधी आरक्षण द्या आणि मग तुम्ही गुणवत्ता लावा. इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासला तुम्ही इकॉनॉमिकल ईबीसी सवलत ही ईबीसी साठी एक मिनिट पूजा. पूजाचं म्हणणं असं आहे की तुम्ही ईबीसीची सवलत दिली ती इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून दिलेली आहे. ठीक आहे, आरक्षण म्हणून दिले. मग तुम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून जर सवलत देत असाल तर तिथं कुठं मुद्दा येतो आरक्षणाचा? ईबीसीची सवलत दिली म्हणून आता मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही हा मुद्दाच नाहीये. मुळी मुद्दा आरक्षणाचा मुद्दा हा इन प्रोसेस आहे. आज कोर्टामध्ये मुद्दा होता तो, आणि तो भेटताना फक्त एक सर्वांनी लक्षात ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आपल्याला वेळ संपत आलेला आहे. मुद्दाम काय बोलत नाही त्या आरक्षणाचा विषय, कारण की आज हा ईबीसीचा विषय होता आणि कृपया त्याला आपण आरक्षणाशी जोडू नका. विषय समजलेला आहे. मला वेळेची मर्यादा आहे बंबसाहेब. मी कृपया बाळासाहेब सरडे मी तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेऊन होते. अगदी 30 सेकंद आहे. 30 सेकंदात कृपया उत्तर द्या. वेळ कमी आहे. असं आहे की अंशतः जरी याचा फायदा होणार असला तरी सुद्धा अजून फक्त आरक्षणाशिवाय हा प्रश्न मिटणारच नाही असं वाटतंय का? आणि टाइम फ्रेम काय देणार आहे का? म्हणजे इतक्या टाइम मध्ये जर हे पूर्ण झालं तर याचा फायदा होईल. नाही, याच्यामध्ये सरकारने एक वाक्य बोलले मुख्यमंत्र्यांनी की आम्ही याच म्हणजे आता चालू वर्षातच हा फायदा देऊ. तर हा फायदा नक्की तात्पुरता मराठा समाजालाही मिळेल. परंतु हा काही इतर समाजाला हा प्रश्न विचारण्यासारखा आहे की त्यांना विशेष आनंद झालाय का? कारण त्यांनी काही आंदोलन न करता त्यांना हे पदरात पडणार आहे. मराठा समाजाने एवढं मोठं आंदोलन करून जर हे मिळणार असेल तर आम्ही समाधानी होऊ शकत नाही. आम्हाला 6 महिन्यापूर्वी हे मिळालं असतं तर आम्ही खूप अभिनंदन केलं असतं. मुद्दा असा आहे की म्हणजे आरक्षणाशिवाय प्रश्न सुटणार नाहीये इतकं साधं सोपं म्हणणं आहे बंबसाहेब. आता खूपच वेळेची मर्यादा आहे. म्हणजे आता दिवसभरामध्ये ऐकून घ्या की कुणी मोर्चे काढावेच तेव्हाच सरकारने निर्णय घ्यावा असं अपेक्षित नसतं. नक्कीच सर्वांची भावना एका मोर्चाने समजून घेतली म्हणून सर्वांकरता आम्हाला ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे. असं आहे की प्रश्न गंभीर आहे. एखाद्या कुठल्या तरी सवलतीने किंवा एखाद्या यांनी ईबीसी सवलतीने प्रश्न सुटणार नाही किंवा त्याने समाधान होणार नाही असं तरुणींचं पण मत आहे, विद्यार्थ्यांचं पण मत आहे. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या योजनेमुळे उद्या आरक्षण लागू जरी झालं तरी 10,000 किंवा 20,000 मुलांना फायदा होईल. त्याच्यानंतर जे लाखो मुलं जी शिक्षण घेण्यासाठी तयार असतील त्यांना मात्र या ईबीसी सवलतीचा फायदा होईल आणि त्यामुळे या निर्णयाचा अंशतः स्वागत करायला काहीच हरकत नाही. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.